नमस्कार मित्रांनो, आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या पहिल्या मनाच्या श्लोकाचा अर्थ समजावून घेणार आहोत. हा श्लोक आपल्याला जीवनात प्रेरणा आणि मार्गदर्शन देतो. चला तर मग या श्लोकाचा अभ्यास करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत तो राघवाचा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो गणाधीश आहे तो सर्व गुणांचा ईश आहे. जो निर्गुणांचा आरंभ आहे त्याला मी वंदन करतो. मी देवी शारदेचे वंदन करतो, जी चत्वार वाणींचे मूळ आहे. आणि मी राघव म्हणजेच प्रभू श्रीराम यांच्या अनंत पंथाला अनुसरण करतो. मित्रांनो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी भगवान गणेश, देवी सरस्वती आणि प्रभू श्रीराम यांचा उल्लेख केला आहे. चला या श्लोकातील प्रत्येक ओळीचा सखोल अर्थ समजावून घेऊया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणेश हा सर्व गुणांचा अधिष्ठाता आहे. तो आपल्याला सद्गुणांचे महत्त्व शिकवतो. गणेशाची उपासना केल्याने आपल्याला बुद्धी, विवेक आणि प्रभुत्व प्राप्त होते. जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी गणेशाची कृपा आवश्यक आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. देवी शारदा म्हणजे सरस्वती. ती 4 प्रकारच्या वाण्यांचे मूळ आहे: परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. तिची उपासना केल्याने आपल्याला ज्ञान, विद्या आणि वाणीची शुद्धता प्राप्त होते. सरस्वतीची कृपा असलेल्या व्यक्तीचे जीवन सद्गुणांनी भरलेले असते. गमू पंथ आनंत तो राघवाचा. राघव म्हणजेच प्रभू श्रीराम. त्यांच्या अनंत पंथांचे अनुसरण केल्याने आपल्याला धर्म, नीतिमत्ता आणि कर्तव्यपणा यांचे महत्त्व समजते. श्रीरामाचे जीवन आदर्श आहे. त्यांच्या मार्गाने चालल्याने आपल्याला सद्गुणांचे पालन करता येते. मित्रांनो, या श्लोकांमधून आपल्याला शिकायला मिळते की श्री गणेशाची उपासना करून, बुद्धी, सरस्वतीची उपासना करून, ज्ञान आणि श्रीरामांचे अनुसरण करून धर्म, नीतिमत्ता आणि कर्तव्यपणा या गुणांचा अंगीकार करावा. हे गुण आपल्याला जीवनात यशस्वी आणि संतुलित बनवतात. या दिव्य श्लोकांचा अभ्यास करूया आणि आपले जीवन समृद्ध आणि सद्गुणांनी भरलेले बनवूया. धन्यवाद.